शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बसवराज वर्नाळे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर खासदार रवींद्र गायकवाड यांच्या गटात तीव्र नाराजीची भावना होती। सोमवारी त्यांनी आपली नाराजी समर्थकांसमवेत मुंबईत जाऊन मातोश्रीवर मांडली। त्यानंतर त्यांना येणाऱ्या काळात नक्कीच विचार करू, कामाला लागा असे आदेशही देण्यात आले। त्यामुळे प्राध्यापक गायकवाडांचं बंड थंड होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे मात्र त्यांचे समर्थक तथा शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बसवराज वर्नाळे यांनी शिवसेनेशी बंड करत आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे त्यांची उमेदवारी आता कायम राहणार की अर्ज काढून घेतला जाणार याकडे जिल्ह्याचं लक्ष असेल। अर्ज कायम राहिल्यास शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। खासदार रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्यामुळे वर्नाळे यांनी बंडखोरी करत आपला अर्ज दाखल केलेला असून त्यांनी अर्ज कायम ठेवल्यास ओमराजे निंबाळकर यांना उमरगा आणि लोहारा तालुक्यात फरक पडू शकतो। शिवसेनेनं जुन्या शिवसैनिकांना डावलून नव्या राष्ट्रवादीतून आलेल्या लोकांना त्यांनी उमेदवारी दिलेला आहे आणि जे आमचं संपर्क प्रमुख आहे सावंत यांना राष्ट्रवादीकडून सुपारी घेऊन चालला शिवसेना संपायला आणि ते नवीन सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीचे नेमून ते जुन्या म्हणजे प्रामाणिकपणे काम केलेल्या रवी गायकवाडांना डावलून त्यांनी